स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, मग गोड ताज्या स्ट्रॉबेरीपासून मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट टेस्टी होममेड स्ट्रॉबेरी जॅम झालाच पाहिजे. सगळ्यात आधी स्ट्रॉबेरी पाण्यात टाकूया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा सोडा घालून स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर देठ काढून स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. स्ट्रॉबेरी कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये स्ट्रॉबेरी घालूया आणि मीडियम आचेवरती 2 मिनिटं परतून घेऊया. 2 मिनिटांनंतर या मिश्रणामध्ये अर्धी वाटी साखर, चिमूटभर मीठ घालून साखर वितळेपर्यंत शिजवून घेऊया. हे मिश्रण आपण इथे सतत हलवत राहायचं. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर आता ह्या मिश्रणामध्ये आपण 1 चमचा व्हिनेगर घालूया. एकदा का स्ट्रॉबेरी मऊ व्हायला लागली की मग हलक्या हाताने त्याला स्मॅश करत राहायचं. आता आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ते कमी होऊन घट्ट होत नाही. या प्रोसिजरला 45 मिनिटं ते 1 तास लागतो. जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि आपलं मिश्रण सुद्धा घट्ट झालेलं आहे. आता आपण हा जॅम चेक करण्यासाठी एका प्लेटवरती घेऊन प्लेट थोडीशी तिरकी करून बघावा. फ्लो अजिबात होत नाही आणि सेट झालेला आहे, म्हणजे आपला जॅम परफेक्ट तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर जॅम पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरूया. हा जॅम तुम्ही 6 महिने फ्रीजमध्ये ठेवून यूज करू शकता. अजिबात खराब होत नाही आणि खूप डिलिशियस लागतो हा होममेड जॅम. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.